नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनेलवर। मित्रांनो, जीवनात अनेक अडचणी आणि आव्हाने येतात, पण स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणी आपल्याला त्यावर कसे मात करायची हे शिकवतात। आज आपण त्यांच्या अमूल्य विचारांवर आधारित एक अद्भुत प्रवास करणार आहोत। मित्रांनो, स्वामी विवेकानंदांबद्दल ऐकलेल्या गोष्टींच्या पलीकडे काही खास कथा ऐकण्यासाठी तयार आहात का? चला तर मग सुरुवात करूया। आज आम्ही तुम्हाला सुखी जीवनातील असे रहस्य सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल। एकदा स्वामी विवेकानंद आपल्या शिष्यांना जीवनातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा ज्ञान देत होते। सर्व शिष्य त्यांच्या बोलण्याकडे खूप लक्षपूर्वक ऐकत होते। त्यामध्ये एक शिष्य होता ज्याला नेहमी प्रश्न विचारायची सवय होती। तो उठून स्वामी विवेकानंद यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, आपण आम्हाला जीवनाबद्दल जे काही शिकवत आहात त्याचा काय फायदा आहे? कारण आमच्यापैकी अनेकांना हेही माहीत नाही की आमच्या जीवनाची किंमत काय आहे आणि हे जीवन आमच्यासाठी किती मौल्यवान आहे। कृपया आधी हे सांगा की या जीवनाची किंमत काय आहे? शिष्याचे बोलणे ऐकून स्वामी विवेकानंद त्यांच्या कक्षात गेले आणि एक चमकणारा दगडाचा तुकडा आणला। त्यांनी तो तुकडा शिष्याला दिला आणि म्हणाले, मी तुला या जीवनाची किंमत तेव्हा सांगेन जेव्हा तू या दगडाची योग्य किंमत शोधून आणशील। तसेच लक्षात ठेव की तुला हा दगड कोणालाही विकायचा नाही। स्वामी विवेकानंद यांचे शब्द ऐकून शिष्य बाजारात गेला। बाजारात त्याला पहिला एक फळ विक्रेता दिसला। त्याने फळ विक्रेत्याला दगड दाखवला आणि विचारले, या दगडाच्या बदल्यात तुम्ही मला किती फळे देऊ शकता? फळ विक्रेता म्हणाला, हा दगड काही खास नाही, पण तरीही मी याच्या बदल्यात तुला 10 केळी देऊ शकतो। शिष्याने दगड घेतला आणि पुढे निघाला। नंतर त्याला एक भाजी विक्रेता भेटला। शिष्याने त्याच्याशी दगडाची किंमत विचारली। भाजी विक्रेत्याने दगड नीट पाहिला आणि म्हणाला, या दगडाच्या बदल्यात मी तुला जास्तीत जास्त एक पोतीभर भाजी देऊ शकतो। यानंतर शिष्याने दगड घेतला आणि एक सोनाराच्या दुकानात गेला। दगडाची चमक पाहताच सोनाराने त्याची किंमत 100 सोन्याचे नाणे लावली। शिष्याने दगड विकण्यास नकार दिला, तेव्हा सोनाराने 200 सोन्याचे नाणे देण्याची तयारी दाखवली। पण शिष्याने दगड विकला नाही। यानंतर शिष्य एका हिरा व्यापाऱ्याच्या दुकानात गेला आणि त्याच्यासमोर दगड ठेवला। दगड पाहताच हिरा व्यापाऱ्याने एक स्वच्छ कापड अंथरले, दगड त्यावर ठेवला आणि हात जोडून तो कापडात गुंडाळला। व्यापारी म्हणाला, तू ज्याला साधा दगड समजून त्याची किंमत विचारत आहेस, तो खरे तर एक अमूल्य रुबी आहे। असा रुबी प्रत्येकाला मिळत नाही। माझ्याकडे जे काही आहे ते विकूनही मी याची किंमत चुकवू शकत नाही। व्यापाऱ्याच्या बोलण्याने शिष्य अचंबित झाला। तो धावत स्वामी विवेकानंद यांच्या जवळ गेला आणि बाजारात घडलेले सर्व काही सांगितले। स्वामी विवेकानंद म्हणाले, तुझ्या प्रश्नाचे उत्तर या रुबीच्या किंमतीतच आहे। आपले जीवन देखील एक रुबी आहे, एक अमूल्य संपत्ती आहे। पण आपण या गोष्टीला नेहमी दुर्लक्ष करतो आणि आपल्या जीवनाची किंमत समजत नाही। आपण इतरांना पाहून त्यांच्या सारखे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपल्या जीवनाची किंमत कमी करतो। आपण असे मानतो की आपल्या जीवनाची किंमत तीच आहे जी दुसरे आपल्याला सांगतात। पण हे नेहमी लक्षात ठेव की समोरचा माणूस आपल्या हिशेबाने आणि समजुतीने आपली किंमत ठरवतो। मित्रांनो, यानंतर एक सुंदर गोष्ट पाहूयात। एकदा स्वामी विवेकानंद एका गावात संबोधित करत होते। लोक आपापल्या विविध समस्यांसाठी त्यांच्याकडे येत असत आणि समाधान घेऊन आनंदाने निघून जात असत। त्या गावाच्या रस्त्याच्या काठावर एक गरीब माणूस बसलेला असायचा। तो माणूस शिबिरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे बारीक लक्ष ठेवून असायचा। त्याला आश्चर्य वाटायचे की लोक दुःखी चेहऱ्याने येतात पण आनंदाने निघून जातात। तो गरीब माणूस विचार करायचा की मी सुद्धा माझी समस्या सांगावी। मनात हा विचार घेऊन तोही माणूस स्वामी विवेकानंद यांच्या जवळ गेला। लोक आपापल्या समस्यांची पंक्ती लावून उभे होते। त्याची वेळ आल्यावर त्याने स्वामी विवेकानंदांना प्रणाम केला आणि विचारले, या गावातील जवळजवळ सर्व लोक सुखी आणि समृद्ध आहेत, मग मीच का गरीब आहे? स्वामी विवेकानंदांनी हसत उत्तर दिले, तू गरीब आणि निर्धन म्हणून आहेस कारण तू आजपर्यंत कोणालाही काही दिलेच नाहीस। तो गरीब माणूस मोठ्या आश्चर्याने म्हणाला, माझ्याकडे दुसऱ्यांना देण्यासाठी काय असेल? माझे स्वतःचे जगणे कठीण आहे, लोकांपासून भिक्षा मागून मी पोट भरतो। स्वामी विवेकानंद काही वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले, तू मोठा अज्ञानी आहेस। देवाने तुला इतरांबरोबर वाटण्यासाठी खूप काही दिले आहे। तुला हसू दिले आहे ज्यामुळे तू लोकांमध्ये आशा जागवू शकतोस। तुझ्याकडे तोंड आहे ज्यामुळे तू लोकांना 2 गोड शब्द बोलू शकतोस। तुला 2 हात दिले आहेत ज्यामुळे तू लोकांना मदत करू शकतोस। ज्याच्याकडे हे 3 गोष्टी आहेत तो माणूस कधीच गरीब आणि निर्धन होऊ शकत नाही। निर्धनता हे विचार माणसाच्या मनात असतात। तो एक भ्रम आहे, याला दूर कर आणि कधीही मनात निर्धनतेचा भाव उत्पन्न होऊ देऊ नकोस। स्वामी विवेकानंदाचा संदेश ऐकून त्या माणसाचा चेहरा चमकला।
त्याने हा उपदेश आपल्या जीवनात आणला आणि तो पुन्हा कधीही दुःखी झाला नाही. मित्रांनो, असंच एकदा स्वामी विवेकानंद एका झाडाखाली बसले होते. प्रत्येक भक्ताने त्यांना भेट दिली. त्याचवेळी एक वृद्धा आली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, मी खूप गरीब आहे. माझ्याकडे तुम्हाला भेट देण्यासाठी काहीही नाही. आज एक आंबा मिळाला आहे, मी तो अर्धा खाल्ला होता. मला कळले की आज दान स्वीकारतील, म्हणून मी हा आंबा तुमच्याकडे भेट म्हणून आणला आहे. कृपा करून याला स्वीकारा. स्वामी विवेकानंद यांनी तो अर्धा आंबा प्रेम आणि श्रद्धेने आपल्या हातात ठेवला. वृद्धा समाधानाने निघून गेली. तिथे उपस्थित एक भक्त हा प्रकार पाहून आश्चर्यचकित झाला. त्याला समजले नाही की वृद्धेचा खाऊन अर्धा आंबा का स्वीकारत आहेत. भक्ताने विचारले, या वृद्धेमध्ये आणि तिच्या भेटीत काय विशेष आहे? स्वामी विवेकानंदांनी हसून उत्तर दिले, या वृद्धेने आपली संपूर्ण संपत्ती मला भेट दिली आहे, तर तुम्ही तुमच्या संपत्तीचा एक छोटा भागच मला भेट दिला आहे. दानाच्या अहंकारात डुबलेले तुम्ही बग्गीवरून आले आहात. वृद्धेच्या चेहऱ्यावर किती करुणा आणि नम्रता होती. युगानुयुगे असे दान मिळत नाही. मित्रांनो, एक वेळ अशी होती की स्वामी विवेकानंद एका शहरात प्रवचन देत होते. प्रवचनाच्या शेवटी त्यांनी सांगितले, जागे व्हा, वेळ हातातून निघून जात आहे. प्रवचनानंतर स्वामी विवेकानंदांनी आपल्या शिष्य आनंदाला सांगितले, चला थोडेसे फिरून येऊया. आनंद यांच्या सोबत निघाले. ते विहाराच्या मुख्यद्वारापर्यंत पोहोचले होते. प्रवचन ऐकण्यासाठी आलेले लोक बाहेर निघत होते, त्यामुळे गर्दीचे वातावरण होते. ते दोघेही गर्दी कमी होण्याची वाट पाहत होते. याच दरम्यान त्या गर्दीतून एक स्त्री यांच्या जवळ आली आणि हात जोडून म्हणाली, मी नर्तकी आहे. आज नगराच्या श्रेष्ठीच्या घरी माझ्या नृत्याचा कार्यक्रम होता, परंतु मी त्याबद्दल विसरले होते. येथे आलेल्या प्रवचनाने मला आठवण झाली की मला कार्यक्रमात जायचे आहे. त्यानंतर एक दरोडेखोर स्वामी विवेकानंदांना भेटला आणि म्हणाला, मी तुम्हाला काहीही लपवणार नाही. मी विसरलो होतो की आज मला एका ठिकाणी दरोडा घालायचा होता, पण आजच्या उपदेशाने मला माझी योजना आठवली. यानंतर एक वृद्ध माणूस यांच्या जवळ आला आणि म्हणाला, मी जीवनभर जगाच्या मागे लागलो होतो. आता मृत्यूच्या सामन्याचा दिवस जवळ येत आहे. आजच्या तुमच्या बोलण्यामुळे मला जाणवले की संपूर्ण जीवन वाया घालवले. आता मी सगळे मोह सोडून मोक्षासाठी प्रयत्न करणार आहे. सर्व लोक निघून गेल्यावर स्वामी विवेकानंदांनी आनंदाला सांगितले, आनंद, लक्षात ठेव, प्रवचन मी एकच दिले, पण प्रत्येकाने त्याचा वेगवेगळा अर्थ काढला. बरेच लोक त्यांच्या दुःखांची कारणे इतरांमध्ये पाहतात, परंतु अनेक वेळा असे होते की आपल्याला कोणताही दुसरा दुःख देत नाही तर आपण स्वतःच आपल्या दुःखांची कारणे बनतो. यापासून आपण स्वतःला वाचवायला हवे, कारण असे केल्याने आपण स्वतःलाच त्रास देतो आणि नैराश्यात जातो. असेच एक प्रेरणादायक प्रसंग स्वामी विवेकानंद यांचा आहे, जो आपल्याला आपल्या दुःखांची कारणे स्वतः न बनण्यासाठी प्रेरणा देतो. एकदा स्वामी विवेकानंद नगरात फिरत असताना त्यांनी ऐकले की त्या नगरातील काही लोक त्यांना वाईट बोलत आहेत आणि शाप देत आहेत. असे या कारणामुळे झाले की काही विरोधकांनी सामान्य नागरिकांच्या मनात हे भरवले की स्वामी विवेकानंद एक ढोंगी व्यक्ती आहेत आणि ते त्यांच्या धर्माला भ्रष्ट करत आहेत. त्यामुळे त्या नगरातील लोक त्यांना पसंत करत नव्हते आणि त्यांना आपला शत्रू मानत होते. स्वामी विवेकानंद यांनी नगरवासियांच्या या गोष्टी शांतपणे ऐकल्या आणि कुठलाही प्रतिसाद दिला नाही. काही वेळानंतर नगरवासी त्यांना वाईट बोलून थकले आणि शांत झाले. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले, माफ करा, पण जर तुमचे बोलून संपले असेल तर मी इथून निघू का? हे ऐकून त्यांना वाईट बोलणारे लोक आश्चर्यचकित झाले. त्यांच्यातील एक व्यक्ती म्हणाला, आम्ही तुम्हाला स्तुती करत नाही, उलट तुम्हाला वाईट बोलत आहोत. याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही का? त्या व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर देत स्वामी विवेकानंद म्हणाले, तुम्ही कितीही शिव्या द्या किंवा कितीही वाईट बोला, मी त्यांना स्वीकारणार नाही. कारण मला माहित आहे की मी काहीही चुकीचे करत नाही, त्यामुळे या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. स्वामी विवेकानंद यांनी पुढे सांगितले, जेव्हा मी या शिव्या आणि वाईट गोष्टी स्वतःवर घेणारच नाही, तर त्या निश्चितच तुमच्याजवळच राहतील आणि माझ्यावर परिणाम करणार नाहीत. स्वामी विवेकानंद यांचा हा प्रेरणादायक प्रसंग आपल्याला हे शिकवतो की जर आपण चुकीचे नाही, तर कोणाच्याही चुकीच्या आणि नकारात्मक गोष्टींचा परिणाम कधीही स्वतःवर घेऊ नये, कारण यामुळे आपण स्वतःच आपल्या दुःखांची कारणे बनू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल. धन्यवाद.